आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिकोल्या कशा बनवायच्या हे बघणार आहोत. भाजी चपाती खायचा कंटाळा आला असेल किंवा घरात भाजीला काही नसेल तर हे ऑप्शन बेस्ट आहे. यासाठी मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे आणि कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. यानंतर डाळ होते तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया. एक टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, कांदा हे सर्व कट करून घेतले. लसूण, अद्रक हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे. यानंतर मी पीठ मळून घेतले. आपल्याला चपातीला जसं पीठ लागतं तसंच पीठ मळून घेतले. यानंतर आपण चपाती जसं बनवतो तशी चपाती बनवायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायची आहे चपाती. चपाती थोडी पातळ लाटायची आहे आणि छोटे छोटे काप करून घ्यायचे. यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही. इकडं साईडला आपली डाळ पण शिजून झाली आहे. ही डाळ छान मिक्स करून घेऊया. थोडं पाणी टाकून परत एकदा मिक्स करून घेऊया. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसवरती कढई ठेवून कढईमध्ये थोडं तेल टाकूया. त्यानंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण टाकूया. लसूण छान परतल्यानंतर लगेचच कांदा पण टाकून घ्यायचा आहे. कांदा छान लालसर झाल्यानंतर टोमॅटो टाकायचं आहे. टोमॅटो छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं झाकण ठेवूया. झाकण ठेवल्यामुळे टोमॅटो लगेच शिजून येतं. यानंतर थोडं हळद, धने पावडर, लाल तिखट थोडंच टाकायचं आहे. आपण मिरच्या पण टाकल्यात. थोडं हिंग टाकूया, यामुळे टेस्ट खूप छान येते. छान परतून घेऊया. यानंतर मसाले होण्यासाठी थोडं झाकण ठेवूया. आता मसाले छान परतलेत. आता शिजवलेली डाळ टाकून घेऊया. डाळ टाकल्यानंतर यामध्ये कोमटच पाणी टाकायचं आहे, थंड पाणी नाही टाकायचं आहे. यामुळे चव खूप छान येते. छान मिक्स करून घेऊया. आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. थोडी कोथिंबीर पण टाकूया. यानंतर उकळी आल्यानंतर आपल्याला एक एक करून सर्व चिकोल्या टाकून घ्यायच्या आहेत. एक एक करून सर्व टाकून घ्यायचे आहेत. आमच्याकडे चिकोल्या सर्वांनाच आवडतात, त्यामुळे मी थोड्या जास्तच बनवल्या आहेत. छान मिक्स करून घेऊया. सर्व चिकोल्या टाकल्यानंतर जेव्हा आपल्या चिकोल्या खाली राहतील आणि आपल्या डाळ वरती येईल तेव्हा समजायचं की आपल्या चिकोल्या झाल्या आहेत. हे बघा, आपल्या चिकोल्या छान तळाला गेल्या आहेत आणि डाळ वरती आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आपल्याला मिरचीचा तडका द्यायचा आहे. त्यासाठी मी पॅनमध्ये थोडंसं तेल, थोडंसं जिरं आणि 2 मिरच्या टाकून त्या मिरच्या छान लालसर होऊ द्यायच्या आहे आणि त्या मिरचीचा तडका टाकायचा आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर रेडी आहेत आपल्या चिकोल्या. तुम्ही पण एकदा नक्की बनवा. व्हिडिओ कसा वाटल्यास कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.